सियावर रामचंद्र की जय. रामाच्या कुळाची ओळख करून घेतली आहे, त्याचे सगळे संबंध कसे आहेत ते जाणून घेतलंय. म्हणजे कुळात माणसं कशी थोर होती, कशी मोठी होती, आणि म्हणून देवानी त्याच कुळाचा आधार जन्मासाठी घेतलेला आहे. अशी अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय देव उगाच जन्माला येत नसतो. देव आपल्या कुळात जन्माला यावा यासाठी अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. आणि तेच त्या रघुकुलाच्या मध्ये, इक्ष्वाकू वंशामध्ये किंवा रघुकुलामध्ये ते पुण्य होतं. म्हणून दशरथाच्या पोटी रामचंद्र जन्माला आले. कारण जे काही पुढे घडवायचं होतं ना, ते तिथूनच घडवणं शक्य होतं. म्हणजे देवाला दुर्जनांचा संहार करायचा होता, सज्जनांचा प्रतिपाळ करायचा होता, आणि हे सगळं मानवी मर्यादांच्या मध्ये राहून करायचं होतं. चक्रवर्ती सम्राट होते महाराज दशरथ, आणि अयोध्येच्या राज्याच्या म्हणजे रघुकुलाच्या राज्याच्या या सगळ्या चक्रवर्ती सम्राटाचं काय बळ होतं, काय ताकद होती. राजांनी आज्ञा करावी आणि तसं व्हावं ही शक्ती संपूर्ण भरतवर्षामध्ये त्या काळात दशरथाच्या राजाची होती. तसं असतानाही मर्यादाचं पालन. राजा म्हणून शक्ती आहे, देवाचा अवतार म्हणून शक्ती आहे, पण तरीही मर्यादांचं पालन करण्यासाठी रघुकुल निवडलेलं आहे. आणि ते निवडायचंय तर काही व्यवस्था करावी लागते. दशरथाचा पुत्रप्राप्तीसाठी 3 विवाह झालेले आणि तरीही पुत्र मिळत नव्हता. आता जी कथा सांगणार आहे ती कथा वाल्मिकी रामायणात नाहीये, अजिबात नाहीये. का नाहीये माहित नाही, पण ही कथा मात्र खूप प्रसिद्ध आहे. आणि ती कथा श्रावण बाळाची कथा. श्रावण आपल्या आई वडिलाला घेऊन काशी यात्रेला निघालाय. अर्थात तो दशरथाच्याच राज्यामधला असल्यामुळं अयोध्येच्या आसपासचा तो रहिवाशी. अयोध्येच्या रानावनातून तो निघालाय आणि आपल्या आई वडिलांची कावड, अंध आई वडिलांची कावड केली आहे. म्हणजे खांद्यावर आपला तो तराजू सारखं ठेवलाय, एका बाजूला वडील बसलेत, एका बाजूला आई बसली आहे, आणि ते ओझं घेऊन तो निघालाय. बघा, मायबापाचं ओझं खांद्यावर असणं ही अभिमानाची गोष्ट आहे, ती सेवेची गोष्ट आहे. ईश्वराची प्राप्ती कशी होते पुंडलिकानं सांगितलंय. पुढच्या ह्याच्यात पुंडलिकाने सांगितलंय, माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, ही घे विठण उभारा विटेवरती. युगानुयुगापासून आज विठ्ठल विटेवरती उभा आहे. युगानुयुगापासून आई वडिलाची सेवा काय असते. ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करायची आहे. गेले कार्तिकेय आपल्या वाहनावर बसून, आणि गजानन काय केलं, महादेव आणि माता पार्वती यांच्या भोवतीच प्रदक्षिणा मारून टाकली. सांगितलं, झालं माझं ब्रह्मांड पूर्ण, माझं जग पूर्ण झालं. या जगाभोवती ब्रह्मांडाभोवतीची प्रदक्षिणा मारली, कारण माझं ब्रह्मांडच माता पित्याच्या चरणी आहे. झाली माझी प्रदक्षिणा पूर्ण, झालं ना. तसं ईश्वराची प्राप्ती कशी असेल तर ती माता पित्याच्या सेवेमध्ये आहे, आणि ते तो श्रावण करतोय. आपल्या वृद्ध झालेल्या, अंध असलेल्या माता पित्यांना घेऊन तो निघालाय ते काशी यात्रेला. संध्याकाळच्या वेळेचा प्रवास आहे, आणि या प्रवासामध्ये जंगलातल्या एका झाडाखाली थांबलाय, कारण आई वडिलांना तहान लागली आहे. जंगलातलंच कुठल्या तरी तलावातलं पाणी भरून प्यावं, झाडीमध्ये आणावं, ते आई वडिलांना पाजवावं, म्हणून त्यांनी एका झाडाच्या खाली आपल्या आई वडिलांचं तो हे ठेवलाय, दोन्ही त्याच्या ते कावड ठेवली आहे. आणि मग मी आलोच, तुम्ही बसा असं म्हणून पाण्याचं भांड घेऊन तो त्या कासारी निघालाय. तिथेच महाराज दशरथ मृगयेसाठी आलेले आहेत. राजा मृगया करतो. राजाने केलेली शिकार तो खातोच असं नाही. अनेकांना आत्ता वाटतं राम शिकार करून जगणारा मांसाहारी राम आमचा होता असं म्हणणाऱ्यांच्यासाठी
मांसाहार हिंदू धर्मात वर्ज्य नाहीये, पण राम मांसाहार करत होता हे वाक्य खटकतं, कारण तसं नव्हतं. त्याच्यात नेहमी उल्लेख असाच आहे की कंदमुळं खाऊनच, जंगली फळं खाऊनच राम जगलेला, असे कितीतरी वाल्मिकी रामायणातले उल्लेख सापडतात. आणि सत्वगुणी असलेल्या रामाच्या, मर्यादेत राहणाऱ्या रामाच्या आहारामध्ये मांसाहार असेल ही शक्यताच कमी आहे. त्यामुळं, आणि हे संस्कार वडिलांच्याकडून, महाराज दशरथांच्याकडून मिळालेले आहेत. मृगयेसाठी बसलेले दशरथ, अंधाराची वेळ आहे, काय समोर कळत नाहीये, आणि अशा वेळी श्रावणाने आपली झारी, आपलं भांड पाण्यात बुडवलंय. पाण्यात बुडाल्याचा आवाज आलाय आणि त्या आवाजाच्या दिशेनं एखादं श्वापद आलंय, त्याची शिकार करता येऊ शकेल म्हणून महाराज दशरथांनी बाण मारलेला आहे. 60% बाण सुटलाय आणि तेवढ्यात किंकाळी आली आहे. श्वापदाच्या लागल्यावर पडण्याचा किंवा त्याच्या किंचाळण्याचा आवाज वेगळा आणि माणसांचा आवाज वेगळा. महाराज दशरथांना कळलंय की काहीतरी चूक झाली आहे, आणि या चुकीला बघण्यासाठी म्हणून ते अंधारात गेलेत. आणि त्यांना कळलं की एक सुकुमार तरुण आपल्या बाणांनी घायाळ होऊन पडलाय. महाराजांनी ते बाण काढण्याचा प्रयत्न केला, म्हणाले, कुमार माफ कर मला, मीच तो दुष्ट आहे ज्यानं तुला बाण मारलाय, मी तुझा अपराधी आहे. तो म्हणाला, महाराज काय अशी वेळ साधली, कशी साधली तुम्ही ही वेळ. मम माता रे माय बाप तानेले, तरु खाली असतील बसले. ते माझी वाट बघत बसलेले असतील. आपला बाळ पाणी आणायला गेलाय आणि तो पाणी घेऊन येईल अशी वाट ते बघत असतील. मी माझ्या आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन निघालो होतो, तुमचा बाण माझ्या वर्मी लागलाय, आता मी काही जगत नाहीये. माझी विनंती एवढी आहे की माझ्या आईवडिलांना पाणी पाजा, आणि मला एक खात्री आहे की माझ्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर ते नक्कीच आपलाही प्राण सोडतील. एकाच वेळी 3 जीव घेण्याचा पाप तुम्ही महाराज केलेला आहे. मी तुम्हाला तरी दोष कसा देऊ, कारण तुम्हीही अजाणतेपणात हा बाण सोडलेला आहे. मी काय करू. दशरथ माफी मागतोय, पण काय उपयोग आहे माफी मागून. जीव तर गेलाच, त्याचे प्राण गेल्यावर बाकी सगळ्या गोष्टी नंतर करू, अंत्येष्टी नंतर करू, पण पहिल्यांदा या म्हाताऱ्यांना पाणी पाजू म्हणून दशरथ आपले पाण्याचं भांड घेऊन त्या मायबापांच्या समोर गेलेत. आणि तो पावलांचा आवाज ऐकून त्याचे मायबाप प्रश्न विचारतायत, श्रावणा उशीर झाला रे, खूप दूर होतं का पाणी. काय बोलावं. कंठातून आवाज बाहेर पडत नाहीये दशरथांच्या. त्या आंधळ्या मायबापाला बघून सांगताही येत नाहीये की तुमचं लेकरू या जगात नाहीये. एक तर पावलं अडखळलीत, शब्द गिळून घेतलेली आहेत, डोळे आसवानं भरलेले आहेत, सांगताही येत नाही. थरथर त्या हाताने दशरथ पाणी देतोय. त्या पाण्याच्या भांड घेतानाच त्यांना जाणीव होतीये की हा हात माझ्या श्रावणाचा नाही आहे. ते म्हणतात, हा श्रावण नाही आहे, कोण आहे. तो सांगतोय, मी दशरथ, कौशल देशचा राजा दशरथ, अयोध्येचा राजा दशरथ. माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झालाय, खून झालाय. माझा बाण तुमच्या मुलाला लागला आणि तुमचा मुलगा आता अस्तित्वात नाहीये. या शब्दासरशी त्या 2 वृद्ध मातापित्यांच्या तोंडून श्रावणा असा एकच आवाज निघतो. हातातलं भांड खाली पडतं. थरथर त्या हाताने हे काय झालंय हे कळायच्या आधीच ते प्रक्षुब्ध होतात आणि दशरथाला शाप देऊन टाकतात. आज जसे आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाने जीव सोडतोय ना दशरथा, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगाने जीव सोडशील. शाप दिलाय. दशरथाने तो शाप ऐकला आणि ढसा ढसा रडला. आणि तेवढ्यात त्या 2 म्हाताऱ्यांचे प्राण त्यांच्या तनूतून निघून गेलेत.
आता या तिघांच्या वरती अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडून दशरथ खिन्न अंतःकरणाने अयोध्येत आलाय आणि देवाला प्रार्थना करतोय. बघा काय काय वेळ असते बघा. देवाला प्रार्थना करतोय, देवा त्या दोन माणसाने दिलेला शाप खरा ठरू दे, तो शाप खरा ठरू दे. असा कोण शाप घेणारा माणूस असेल जो देवाला विनंती करतोय, देवा शाप खरा ठरू दे. दशरथ 3 पत्नी करून सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी असुसलेला होता. त्या 2 वृद्धांनी दिलेले शाप खरे ठरण्यासाठी तरी किमान पुत्र नशिबाला येईल ही दशरथाची अपेक्षा आहे. म्हणून ते शाप खरे ठरण्यासाठीची दशरथ देवाजवळ प्रार्थना करतोय. कदाचित ईश्वराने केलेली ती व्यवस्था असेल, त्यांच्या तोंडून शाप देऊन दशरथाला पुत्रप्राप्ती होईल याची व्यवस्था केलेली आहे. ही कथा वाल्मिकींनी आपल्या रामायणात सांगितली नसली तरी परंपरेने ही कथा आम्हाला सांगितली जाते. अनेक वर्षापासून ती मी ऐकत आलेलो आहोत. म्हणून ती कथा सांगितल्याशिवाय रामायणाची कथा पुढे सरकणं शक्य नाही. म्हणून ती कथा मी तुम्हाला आज सांगितलेली आहे. सियावर रामचंद्र की जय.